मुंडीवर पाय. संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ, संजय पाटील होश में आओ. होश में आओ, होश में आओ. काय? खाली मुंडीवर पाय. आम्ही प्रश्न विचारणार. आम्ही प्रश्न विचारणार. लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. संजय पाटील हाय हाय, हाय 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 हाय. संजय पाटील हाय हाय, हाय 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 हाय. संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ. संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ. संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. करणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. पत्रकारांच्या बाबतीत महायुतीचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार हे तिन्ही नेते पत्रकारांनी मांडलेले विविध प्रश्न अतिशय तन्मयतेने ते सोडवताना दिसतात. राज्यातील पेन्शनचा प्रश्न असो, ॲक्रेडिशनचा प्रश्न असो, घरांचा प्रश्न असो, या तिन्ही नेत्यांकडून या प्रश्नाची सोडवणूक होते. असं असताना गेल्या 4 दिवसापूर्वी शिवसेना उभाटातून शिंदे सेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मानहानिकारक शब्द वापरले. या घटनेचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो. मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ दमदाटी केली, याचा आम्ही प्रथम सोलापूर श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. आणि ही जी घटना आहे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला तडा देणारी घटना आहे. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या सरकार पत्रकारांसाठी संवेदनशील असताना त्यांच्याच ह्याच्यातील नुकतेच आलेले संजय दिना पाटील हे पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा बोलतात. ही निंदनीय बाब आहे. पत्रकारांना प्रश्न विचारणे हे त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. अशा असताना त्यांनी दमदाटी करणं याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. तत्काळ सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.